बाजारामध्ये गेले होते तर मी बघू शकता मुळ्याची भाजी घेऊन आले। एकदम कवळी लुसलुशीमध्ये मस्त छान अशी भाजी आहे। तर मी आता याला स्वच्छ धुवून घेते आणि कट करते। तर मी आता हे बघा हे जे मुळी आहेत ना हे असं कट करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला खिसणीने खिसून घेणार आहे। आणि सर्वात पहिले मी हे स्वच्छ धुवून घेते। पहिले धुवल्याच्या नंतर ना मी हे चिरून घेणार आहे भाजी। तर बघू शकता मी आता धुवून घेतलेली भाजी आहे। तर भाजीला टाकण्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण घेतलेले आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तर आता शेंगदाणे भाजून जाडसर वाटून घेणार आहे आणि लसूण आणि मिरची ह्याचं पण वाटण करून घेणार आहे मी आता। आणि ह्याला बघा असं बारीक एकदम बारीक चिरायची आहे भाजी ही। सर्व भाजी मी असं चिरून घेते। तर बघू शकता आता हे जे मुळे निघालेले आहेत ना तर मी ह्याला बारीक चिरत नाहीये, तर खिसणीने ह्याला खिसून घेते। हे बघा हे असं म्हणजे भाजी बरोबर एकदम मऊ शिजून जातं हे। मी स्वच्छ 2 पाण्यामध्ये आता ही भाजी धुवून घेते। मी धुवल्याच्या नंतरच हे चिरून घ्यायचे आहे बारीक, जेवढं आपल्याला बारीक होईल ना तेवढं चिरायचं आहे या भाजीला। तर मी तर शेंगदाणे भाजून घेते हे। आता ह्याला चांगलं खरपूस कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। आणि इथं मिरची आणि लसूण आता हे पण मी वाटून घेते। तर बघू शकता कढई गरम झालेली आहे। आता हे तेल थोडं जास्त टाकलेलं आहे मी। आता हे जे वाटण बनवून घेतलेलं आहे ना हे मिरची आणि लसूण तर हे घालायचं आहे। आता याला 1-2 मिनिटं परतून घेते। तर बघू शकता आता 5 मिनिटं झालेले आहेत। तर शिजून आता भाजी किती झाली बघा। आणि हे जाडसर मी शेंगदाण्याचा कूट वाटून घेतलेला आता हे पण टाकते। ह्याला पण खाली वरी करायचं आहे। आणि आता चवीपुरतं मीठ आणि पाणी जास्त काही घालायचं नाही, एकदम पाणी थोडंसंच टाकलेलं आहे मी। ते बघा आणि याला मंद आचेवरतीच करायचं आहे। तर मी गॅस स्लो करते आणि आता झाकण ठेवायचं आहे। आता 15 मिनिटांमध्ये भाजी तयार होईल। बघू शकता 15 मिनिटं झालेले आहेत। तर भाजी शिजून आता तेलामध्ये आलेली आहे। तर मी इथे गॅस बंद करून घेते। तर बघू शकता मी ताटामध्ये आता वाढून घेतलेली आहे मुळ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी गरमागरम आणि कांदा चवीला एकदम भारी लागतं आणि शरीरासाठी पण खूप चांगली असते ही भाजी। तर तुम्ही असंच बनवा ही भाजी तर खा। आणि मी तर अशी बनवलेली आहे, तुम्ही कशी बनवता तर कळवा। तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।